नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म्स हे अश्लीलतेचा कळस बनलेत. त्यातच आता हाऊस ऑफ अरेस्ट या शोनं सगळीकडे धुमाकूळ घातलाय. अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट असणाऱ्या या शोच्या क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आणि यामुळेच अगदी महिला आयोगापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नेमका हा शो काय आहे आणि या शोची कॉन्ट्रोवर्सी नेमकी कुठून सुरू झाली, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. नहीं डरेगा। प्लीज हा शो उल्लू या OTT प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. याचं सूत्रसंचालन नेहमीच वादग्रस्त राहिलेला अभिनेता एजाज खान करत आहे. हा एक रियालिटी शो असून यामध्ये अनेक तरुणी सहभागी आहेत, ज्यांना वेगवेगळे टास्क आणि चॅलेंजेस पूर्ण करून या शोमध्ये टिकून राहायचं आहे. या शोमध्ये सूत्रसंचालन करणारा एजाज खान हा या शोमधील स्पर्धक तरुणींना अश्लील प्रश्न विचारून कपडे काढायला सांगत आहे. त्याचबरोबर कामसूत्रावर चर्चा करताना तरुणींना अश्लील हावभाव, कृत्य आणि पोज करायला सांगत आहे. विशेष म्हणजे कोणताही आक्षेप न घेता सगळे स्पर्धक देखील हे करत देखील आहेत. अशाच काही अश्लील टास्कच्या क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या असून या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येते. हाऊस ऑफ अरेस्ट या शोची दखल थेट महिला आयोगाने घेतली असून एजाज खानला समन्स देखील पाठवण्यात आले. त्याबरोबर विविध राजकीय नेत्यांनीही या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू ॲपवरील या हाऊस ऑफ अरेस्ट शोची गंभीर दखल घेतली असून एजाज खान आणि उल्लू ॲपचा CEO विभू अग्रवाल या दोघांनाही आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघांनी 9 मे रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनावणीला सामोरं जावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या शोचं प्रसारण थांबवण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. अशा प्रकारचा अश्लील कंटेंट्स असणाऱ्या सर्वच OTT प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच हा शो गुंडाळावा लागणार असल्याची शक्यता आहे. नुकताच इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये रणवीर अलाहाबादिया या युट्यूबरने आक्षेपार्ह गोष्टी बोलल्याप्रकरणी या शोवर स्वतः रणवीरवर आणि त्याच्यासह अनेकांवरती कायदेशीर कारवाई झालेली होती. त्यामुळे त्याच धर्तीवर आता हाऊस ऑफ अरेस्ट आणि या उल्लू ॲपवर सुद्धा अशाच पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती केली जाते. स्वतः महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे हा शो लवकरच बंद होण्याची शक्यता सुद्धा आहे. एकीकडे महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे. महिला सुरक्षांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर असताना अशा पद्धतीच्या अश्लील कंटेंटमुळे महिला अत्याचारांचं प्रमाण वाढतंय. लहान मुलांच्या मनावरती या कंटेंटमुळे विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे अशा पद्धतीचे कंटेंट्स कायमस्वरूपीचे खरं तर बंद व्हायला हवे. त्याचबरोबर अशा पद्धतीचे कंटेंट्स रिलीज होणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा एक कडक सेन्सॉरशिप असावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हाऊस ऑफ अरेस्ट हा शो बंद होणार का आणि या शोच्या निर्मात्यांवरती, दिग्दर्शकांवरती आणि त्याचबरोबर या शोच्या होस्टवरती सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.